झी 24 तास एक पाऊल पुढे। महासत्ता अमेरिकेला तडाखा देणाऱ्या सँडी चक्रीवादळाचा जोर आता ओसरू लागलाय। पूर्व किनारपट्टीवर थैमान घातल्यानंतर आता हे वादळ पेनिसिल्व्हिया मार्गे कॅनडाकडे सरकलंय। आतापर्यंत या वादळानं 48 जणांचा बळी घेतल्याचा अंदाज आहे। अमेरिकेच्या अर्थकारणाचं केंद्र असलेल्या न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये वीज गुल झाली आहे आणि आठवडाभरात ती पूर्ववत होण्याची शक्यता नसल्यानं न्यूयॉर्कवासियांनी शहराबाहेर जायला सुरुवात केली। पण वादळामुळे 16,000पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द झाल्यामुळे त्यांच्या प्रवासात सुद्धा अडचणी येत आहेत। शहरातले सबवे सुद्धा अनेक दिवसांसाठी बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे। किनारपट्टीवरील लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। वादळाचा फटका बसलेल्या 11 राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली। तसंच देशातल्या सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वादळामुळे उद्भवणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी न्यू जर्सीमधले 3 अणुऊर्जा प्रकल्प सुद्धा बंद करण्यात आले। आपल्यासोबत बोस्टनहून पत्रकार कौमुदी वाळिंबे आहेत। त्यांच्याकडून आपण या संपूर्ण वादळाबाबतची माहिती घेणार आहोत। कौमुदी, आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे? सुवर्णा, तू बघायला सांगितलं तसं वादळ आता कॅनडाकडे सरकलंय। वादळाचा जोर बराचसा ओसरलेला आहे। हानी जी करायची वादळाने ती करून झाली आहे। युद्ध पातळीवर आता मदतकार्य सुरू आहे। आता अमेरिकेत पूर्व किनारपट्टीवरती रात्रीची वेळ आहे। मदतकार्य काहीसं थंडावेल कदाचित, पण नागरिकांची सुरक्षितता आणि जी काही वित्तहानी झालेली आहे किंवा जी काही पडझड वगैरे झाली आहे ते सगळे आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्णपणे अजूनही काम करत आहेत। कौमुदी, सोयी सुविधा कशा पुरवण्यात आलेल्या आहेत सगळ्या नागरिकांना? थोडा प्रश्न पुन्हा रिपीट करशील? सोयी सुविधा कशा पद्धतीने पुरवण्यात आल्या आहेत ज्या भागामध्ये या वादळाचा फटका बसला त्या भागातल्या नागरिकांना? मगाशीच आपण म्हणलं तसं जवळपास अजून 70 ते 75 लाख लोक अजूनही विजेविना आहेत। हा वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि वीज कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी धडपड आता सगळ्यात पहिली करतायत। त्याबरोबरच ठिकठिकाणी लोकांसाठी शेल्टर्स उघडण्यात आलेले आहेत। ज्यांच्याकडे अन्न पुरवठा किंवा पाणी पुरवठा नाही अशांनी शेल्टर्समध्ये यावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। अजूनही काही ठिकाणी जर पाण्यामुळे लोक अडकून पडले असतील तर त्यांची सुटका करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। कौमुदी, न्यूयॉर्क सारखं एक आर्थिक कणा असलेलं शहर आणि तिथे जवळपास आठवडाभर बत्ती गुल असण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर यामुळे या सगळ्याचा आर्थिक राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो? सगळ्यात मध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज उद्या सुरू होणार असा निर्धार न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे बुधवारी सकाळी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे। सुरुवातीच्या काळात काही कनेक्टिव्हिटी इश्यूज येत नाहीत ना, सगळ्या ट्रेडर्सना याची खात्री करून घेतली जाईल आणि सुरळीत करण्यासाठी व्यवहार न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे पूर्ण प्रयत्न केले जातील। विशेष गोष्ट म्हणजे 1888 सालानंतर म्हणजे जवळपास 125 वर्षांनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे 2 दिवस सलग स्टॉक एक्सचेंज बंद ठेवण्याचा हा पहिलाच प्रसंग उद्भवला। मात्र स्टॉक एक्सचेंज उद्या पुन्हा सुरू होईल ही एक चांगला आश्वासक संपूर्ण नागरिकांना वाटेल। याबरोबरच अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की न्यूयॉर्क मधली सबवे जरी बंद असली तरी आज संध्याकाळी अंशतः बस सर्व्हिस काही ठिकाणी सुरू झाली आहे आणि त्याबरोबरच न्यूयॉर्क मधले आणि आसपासचे जे 2 महत्वाचे एअरपोर्ट आहेत, नेवार्क एअरपोर्ट आणि JFK एअरपोर्ट, जॉन एफ केनेडी एअरपोर्ट, हे उद्या त्यांची सेवा अंशतः सुरू करण्याचा प्रयत्न आहे। विमान सेवा कधीपर्यंत सुरू होणार आहे त्याबद्दल काही माहिती मिळू शकते कौमुदी? मी आताच म्हटलं तसं की न्यूजर्सीमध्ये असलेला नेवार्क एअरपोर्ट आणि न्यूयॉर्क मधल्या ब्रॉन्क्स भागामध्ये असलेला क्वीन्स भागामध्ये असलेला JFK एअरपोर्ट हे उद्या अंशतः सुरू करण्याचा प्रयत्न आहे। कौमुदी, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आठवडाभरात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येऊ घातली आहे। या वादळाचा कितपत फटका त्याला बसतोय, त्या संपूर्ण तयारीला कितपत फटका बसतोय? या वादळाचा सगळ्यात पहिला फटका दोन्ही उमेदवारांच्या प्रचार सभांना बसलेला आहे। कारण राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी तर आपला प्रचार दौरा पूर्णपणे थांबवून वॉशिंग्टनला धाव घेतली या संपूर्ण मदत कार्यावरती आणि लक्ष देण्यासाठी आणि यंत्रणांना कार्यरत करण्यासाठी। आणि त्याबरोबरच त्यांचे प्रतिस्पर्धी जे आहेत मिट रॉम्नी, त्यांनी सुद्धा आपला दौरा आवरता घेतलाय। मात्र या दोघांनी आजपासून पुन्हा एकदा पेन्सिल्व्हेनिया हे जे मुख्य राज्य आहे जे नेवार्कला लागून आहे आणि जिथून वादळ पुढे सरकलं त्या राज्यामधलं आपलं ऍड कॅम्पेन पुन्हा सुरू केलंय। म्हणजे टेलिव्हिजनवरती त्यांच्या निवडणुकीसंदर्भातल्या ऍड्स आजपासून पुन्हा यायला लागल्या। जसजशी परिस्थिती अधिकाधिक आटोक्यात येईल तसतसा प्रचार लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मैदानावरती जाण्यासाठी दोघांचाही प्रयत्न राहील।
पण ही मोठी ट्रिकी सिच्युएशन आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने जनता आपत्कालीन स्थितीमध्ये अडकलेली असताना जर उमेदवार प्रचार सभा करताना दिसला तर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला त्याच्यावर टीका करण्याची संधी मिळेल. ही संधी प्रतिस्पर्ध्याला मिळू नये यासाठी अचूक वेळ साधण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवार करणार हे स्पष्ट आहे. धन्यवाद कौमुदी. या संपूर्ण माहितीबद्दल. एकंदरीत अमेरिकेमध्ये या महावादळाचा मोठा फटका बसलेला आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असलं तरी सुद्धा पुढचे 8-10 दिवस तरी याला निश्चित लागण्याची शक्यता आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.